खारघर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारे सुशांत मोरे हे 23 मार्चला त्याचा मित्र अभिनंदन माळी आणि ड्रायव्हर यांच्यासह त्याच्या घरी पायी चालत जात होते, तेव्हा 3 अनोळखी इसम आले आणि त्यांनी चाकूचा वार केला, मारहाण केली आणि फिर्यादीचे जवळपास 57 तोळेचे दागिने जबरीने चोरून घेऊन गेले. यामध्ये मग खारघर पोलीस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून आपण एपीआय दळवी, एपीआय बरकडे, एपीआय येवले आणि एपीआय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 4 तपास पथकं तयार केली. तपासादरम्यान असं निष्पन्न झालं की यातील फिर्यादीचा मित्र अभिनंदन माळी याचीच हे सोन्याचे दागिने बघून नियत फिरली होती आणि त्यांनी हा कट रचला. त्याचे नातेवाईक राहुल माळी जो आहे त्याला त्यांनी सांगितलं की आपल्याला हे दागिने लुटायचे आहेत. राहुल माळी आणखी दोघांना त्याच्यात घेऊन आला आणि या सर्वांनी मिळून 23 तारखेची ही घटना केली. यातील अभिनंदन माळी, त्याची पत्नी, त्याचा मेहुणा जे आरोपींना इथपर्यंत घेऊन आले होते नवी मुंबईपर्यंत, ते तिघं, त्यानंतर हे 2 शुभम पाटोळे आणि संदीप भुजळे हे 2 आरोपी, असे 5 जण यापूर्वीच खारघर पोलिसांनी अटक केले होते. तथापि यातील मुख्य आरोपी ज्यांच्याकडे हा सोन्याचे दागिने सर्व ऐवज होता, हर्षद सगरे आणि राहुल माळी, हे गेले 1-1.5 महिने फरार होते. एपीआय बरकडे आणि त्यांची टीम यांच्या 8 दिवस झाले मागावर होती. हे मुख्य आरोपी बाळूमामाच्या पालखीच्या मागे जे मेंढरं असतात त्याच्या मागे सामील व्हायची आणि 3-4 जिल्ह्यामध्ये फिरायची, सतत पोलिसांना हुलकावणी द्यायची. आमच्या पथकाने त्यांना शिताफींना अटक केलेली आहे. त्यांना अटक केल्यानंतर पोलीस कस्टडी रिमांड सध्या घेण्यात आलेला आहे आणि त्यांच्याकडून 57 तोळे दागिने खारघर पोलिसांनी रिकव्हर केलेले आहेत. त्याचप्रमाणे या गुन्ह्यात वापरलेली कार, मोटरसायकल, त्याचप्रमाणे हत्यार हे सर्व सुद्धा रिकव्हर करण्यात आलेले. आता सोनंचे दागिने घालण्याचा अधिकार प्रत्येकाचाच आहे. तथापि एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे 55-60 तोळे सोनं जेव्हा आपण अंगावर घालतो तेव्हा मग काही लोकांचा वाईट विचार येऊन असे प्रकार घडू शकतात. त्यामुळे या दृष्टीनं नागरिकांनी थोडीशी खबरदारी घेणं अपेक्षित आहे.